मित्रांनो, घरकुल योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आपल्याकडे जॉब कार्ड असणे गरजेचं आहे। आता हा जॉब कार्ड कोणत्या ठिकाणी आपल्याला मिळतो? जॉब कार्ड काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे आवश्यक आहेत? याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, घरकुल योजनेमध्ये जर आपल्याला पात्र व्हायचं असेल तर आपल्याकडे जॉब कार्ड असणे गरजेचं आहे। आता ग्रामपंचायतमध्ये जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट देताय तेव्हा तुमच्याकडून जॉब कार्ड सुद्धा मागितले जातील किंवा जॉब कार्ड सुद्धा मागत असतील। आता त्यावेळी तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर तुम्ही काय देणार? त्यासाठी सर्वप्रथम जर घरकुल योजनेमध्ये आपल्याला पात्र व्हायचं असेल तर जॉब कार्ड काढून घेणं गरजेचं आहे। आता हा जॉब कार्ड कोणत्या ठिकाणी मिळतो याबद्दलची माहिती समजून घ्या। आपल्या गावातील जो रोजगार सेवक आहे तो रोजगार सेवक आपल्याला जॉब कार्ड बनवून देतो। आता जॉब कार्ड बनवून जर घ्यायचं असेल तर यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दलची माहिती समजून घ्या। जॉब कार्ड बनवण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड आणि 2 पासपोर्ट फोटो आणि एक बँकेचा पासबुक आपल्याकडे लागतं आणि तो बँकेचा पासबुक डीबीटी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे, म्हणजेच आधार लिंक असणे गरजेचं आहे। आता एवढे डॉक्युमेंट आपल्या गावातील रोजगार सेवकांना द्यायचं आहे। येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला जॉब कार्ड तो व्यक्ती बनवून देईल आणि हा जॉब कार्ड घरकुल योजनेसाठी तुम्ही सहजरित्या वापरू शकता। भरपूर अशा लाभार्थ्याकडे जॉब कार्ड नसल्यामुळे त्यांचे घरकुल मंजूर सुद्धा होत नाही। मंजूर जरी झाले तर त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होत असतात। त्यासाठी लवकरात लवकर आपण जॉब कार्ड काढून घेतलं पाहिजे। जॉब कार्ड जर आपल्याकडे नसेल तर आपल्या गावातील रोजगार सेवकांना लवकरात लवकर भेटायचं आहे आणि जॉब कार्ड काढून घ्यायचं आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।